महाराज लोक धरले पाहिजे सरकारनं पाहिलं. मग जरांगे पाटलाचे एक महाराजच लावून दिला. अजय महाराज बारसकर, नगर जिल्ह्यातला सावेडी त्याचं गाव आहे. बोंबलत फिरतं, ते गावावर राहत नाही कधी. जरांगे पाटलावर टीका, मनोज जरांगे मॅनेजर, मनोज जरांगे असे, मनोज जरांगे तसे. बारसकरचा इतिहास मी काढला. त्याला म्हटलं, पिस्तुल्या, तू एकादशीला वडापाव खातो? एकादशीला? हा, त्याच्या ढाब्यावर कंदुरी शिजती, त्याच्या ढाब्यावर, त्याचा ढाबा आहे. एकादशीला वडापाव खाणारा तू. आणि जरांगे पाटलाकडे आला. जरांगे पाटलाने त्याच्या हातून पाणी पिलं नाही. जरांगे पाटलाला काय म्हणतो, मी तुकाराम महाराजाचा निरोप घेऊन आलो. तुका म्हणे मज धाडीले निरोपा. तुकाराम महाराजांनी माझ्याकडे निरोप घेऊन पाठवलं की जरांगे पाटलांना सांगा पाणी प्या. तुझ्याकडे तुकाराम महाराजांनी तुझ्याकडे? मग तू समजतो काय बा स्वतःला, निळोबाराय समजतो का, कोण समजतो? आणि त्याच्या हातून जरांगे पाटील पाणी पिले नाही म्हणून तिकडे गेला, विरोधात पत्रकार परिषद घेतली. 40 लाख रुपये दिले सरकारनं. 40 लाख रुपये. बारसकर, 40 लाख रुपयात जर तू जरांगे पाटलाच्या विरोधात बोलत असेल ना, तर मी सांगेल घरा, शिवरायांना 350 वर्षापूर्वी सूर्याजी पिसाळांनी खंडोजी खोपड्याने विरोध केला ना, त्या फुटीर मराठ्यांची तू अवलाद असेल अजय बारसकर. त्याच्याशिवाय तुझ्यासारखी विरोध करू शकत नाही. विनाकारण भुकण्याचं काम. आणि मी बोलल्यावर शांत झालं. मी चॅलेंज केलं, जा तू जरांगे पाटलाच्या विरोधात बोल. जरांगे पाटलाला हात जोडून विनंती केली, म्हटलं पाटील त्या पिस्तुल्याला भाव देऊ नका. पाटील तुम्ही तुमचा कायदेशीर मार्गाने उपोषण चालू ठेवा. विनंती केली मी पाटलाला, पाटील त्या महाराजाला माझ्यावर सोडून द्या. ते महाराज आणि मी महाराज, आम्ही आमचं बघून घेतो. अशा माणसाला काय भाव द्यायचा? विनाकारण भोगण्याचं का. आता त्याचा लय मोठा इतिहास काढला मी. हा, आता पत्रकार परिषदेत बोलणार आहे उद्या, पण 2 मिनिटात सांगतो. तो गाव सोडून कशामुळे गेला? ते गावात भिशी चालित होता. हा, रवी महाराज. त्याच्या गावात त्याला कोणी महाराज म्हणत नाही, आजी म्हणत नाही, दादा भाऊ म्हणत नाही. त्याच्या गावात त्याचं नाव आहे खंड्या. खंड्या. ते बिशी चालित होता. एकदा बिशी गोळा केली, घेऊन पळून गेला. लोकांनी घरात घुसून आणला. नुसतं आणला नाही, काय काय केलं नंतर सांगाल तुम्हाला. एवढा आणला खंड्या, तिकडे गेला. नंतर म्हणतो मी देहू संस्थानहून आलो. देहूच्या तुकाराम महाराजाच्या वंशजांनी सांगितलं तुझा आणि तुकाराम महाराजाच्या संस्थांचा अर्थार्थी काही संबंध नाही. ते म्हणतो मी महाराज आहे. त्याला विचारलं आळंदीत कोणत्या संस्थेत शिकला, कुठे राहिला होता? उत्तरच नाही त्याच्याकडे. शिकलत नाही ते. त्याच्या गळ्यात माळ आहे का नाही बघावं लागलं मला. कायम जरांगे पाटलाच्या विरोधात त्याला सांगितलं, बाबा समाजाच्या विरोधात नको नको, पैशापुरतं काम कर. पुन्हा म्हणतो काय, त्याचे लोक मला फोन करते, आमचे महाराज तुम्हाला भारी भरले महाराज. मला म्हणतोय. मी म्हणलं तुमच्या महाराजाला स्क्रिप्ट वरून येते, नुसती वाचायची असते. मला माझ्या स्वतःच्या मनाने बोलावं लागतं. 1 रुपया मी आयुष्यात मी तर कोणाचा घेतला नाही. खरं सांगू, जरांगे पाटलाच्या विरोधात बोलायचे 40 लाख त्यानं घेतले. त्याला महाराष्ट्र ओळखत असेल गड्या, पण चांगलं म्हणून नाही ओळखत. नाव घेतलं की लोक थुकतात, ही त्याची ओळख आहे. या गजानन महाराज देठेला मनोज जरांगे पाटलाच्या सोबत राहिलो. जरांगे पाटील माहिती काय देणार नाही सरकार, काय देणार नाही, पण सांगेल गड्या रक्ताशी आणि समाजाशी गद्दारी जो करेल ना, तो त्याच्या रक्तात समाज नाही आणि तो समाजाचा नसेल. गद्दारी मरेपर्यंत होणार नाही. अरे एका दिवसात कोटी रुपये नाही कमवणार मी. एका दिवसात कोटी रुपये नाही कमवणार मी. आहे तोपर्यंत कमील, मरेपर्यंत कमील, पण कधी गद्दारी करणार नाही. समाजाशी गद्दारी केली, समाज कधी खपून घेणार नाही. जरांगे पाटलांनी समाजासाठी संघर्ष केला, तो संघर्ष अंतिम टप्प्यात आहे. जरांगे पाटलांनी जे काम केलं याच्यातून सामाजिक धर्माची ताकद दिसून येते. विठाला, तुम्ही जर समाजासाठी अथवा चांगलं काम करत असाल ना, तर चांगल्या कामात अडथळे येणार आहे. आणि चांगल्या माणसाला विरोधक आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक असल्याशिवाय रस्त्याला माणसाला महत्व येत नाही. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असणं समाजाचा आणि जगाचा नियम. ऐका गड्या, उदाहरण कुणाचं घ्या, तुमच्या डोक्यात लगेच गैरसमज सुरू होते. कुणाचं घ्या. जरांगे पाटलाच्या मार्गात अडथळे तयार झाले, चांगल्या कामाला अडथळे येतात. बघा, तुम्ही काम करताना जर तुम्हाला कुणीच अडवा येत नसेल, कुणीच विरोधक आणि शत्रू निर्माण होत नसेल ना, समजून जावा तुमचं काम चुकतंय. काम करताना जर प्रचंड अडचणी निर्माण होत असेल, प्रचंड अडथळे आणि विरोधक तयार होत असेल, समजून जावा तुमचं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. चांगलं काम जरांगे पाटलांनी केलंय म्हणून सरकारला खुपलं नाही. 2 एकर सातबारा मनोज जरांगेचा, 2 एकर सातबाऱ्याचा मालक कोट्यावधी लोकांना एकत्र करतो. हे कोणत्याच भिकारचोट पुढाऱ्याला आता जमलं नाही आणि हेच पुढाऱ्यांना सहन झालं नाही. या मनोज जरांगेचं आंदोलन आपण मोडलं पाहिजे. यासाठी सरकारनं काही पर्याय वापरले. पहिला पर्याय वापरला सरकारनं लाठी हल्ला करून आंदोलन मोडण्याचा. सराठी अंतरवालीत लाठी हल्ला घडला. कशाला? आंदोलन मोडायला.
पण आंदोलन मोडायला सराटी अंतरवाडीत लाठी हल्ला केला, पण आंदोलन मोडलं नाही, उलट 1000 पटीने पेटून उठलो सगळे मराठी अंतरवालीला, चलो अंतरवाली. पण अंतरवालीला आंदोलन मोडायला लाठी हल्ला केला, पण सरकारचा प्लॅन फसला. करायला गेले गणपती आणि झाला मारुती. सरकारनं दुसरा पर्याय वापरला, मनोज जरांगेंना मॅनेज करण्याचा. कोणी म्हणे कानात बोलू दे, त्यांनी सांगितलं कानात कुजबुज करायची नाही. कोणी म्हणे कोपऱ्यात चला चहा घेऊ, त्यांनी सांगितलं हट, जे काय बोलायचंय ते माझ्या समाजाच्या समोर बोला, या समाजाशी गद्दारी मी करणार नाही. मॅनेज करण्याचा दुसरा डाव सुद्धा फसला. पण लय खतरनाक सरकार महाराष्ट्रात. त्यांनी तिसरा पर्याय वापरला, जाती जातीत भांडणं लावायचा. ऐका बरं का, जाती जातीत भांडणं लावायचा तिसरा पर्याय सरकारनं वापरला. आणि भांडणं लावायला सरकारनं महाराष्ट्रात काही कुत्रे पाठवले, चाव 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 चाव, पैसे देऊन. लय सभा झाल्या, 150 लोक, 200 लोक, 350 लोक. सभेवर कॅमेरे फिरलेत नाही, कॅमेरे स्टेजवरच. जाती जातीत भांडणं लावायला काही कुत्रे पाठवले, त्याचा काही फायदा झाला नाही. कारण 18 पगड जातीचे लोक सराटी अंतरवालीच्या जरांगे पाटलाच्या विराट सभेला आले, म्हणून तर मुसलमानाचे पोरं जरांगे पाटलाच्या सभेत पाणी वाटत होते. अरे धनगर समाजाच्या बांधवानं 2.5 चक्कर शेतात उभ्या पिकात नांगर घातला, सभेला जागा करून दिली. बौद्ध समाजाच्या माणसानं 1.5 एकर शेत उभं पीक नांगरलं, सभेला जागा करून दिली. सगळ्या जातीचे लोक जरांगे पाटलाच्या आंदोलनात ते सरकारला कळालं, आणि जाती जातीत भांडणं लावण्याचा सरकारचा तिसरा पर्याय सुद्धा फसला. तो लय खतरनाक सरकार महाराष्ट्रात. वा 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 वा. नाद नाही करायचा शिंदे साहेबांचा, नाद नाही करायचा अजितदादांचा, आणि देवेंद्र मामाचा तर नादच खुळा. त्या मामानं त्यांना वाटलं कुत्रे पाठवून काय मेळ बसत, त्यांनी कुत्राच पाठवला, पोरा पण पिसाळल्याला पाठवला. वर फाट्या बावलीचा तो वकील, काय त्याचं ना चकण्याचं, सदा वर पाहतो खाली बोलतो, वर फाट्या बावलीच. काय 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 माणसं महाराज काही कळत नाही बोलण्याची पद्धत. अरे भेटत नाही रे मराठ्यांना, अरे तू पिस्तुल्या, वर पाहतो खाली बोलतो, विनाकारण भुकण्याचं का. मला आतापर्यंत कळत नव्हतं हा एवढा का भुकतो. मला परवा माहीत झालं बरं का, त्याला पिसाळलेलं कुत्रं चावलेलं आहे. आणि मला आज दुपार एक नवीन शोध लागला, ते और असा का पाहतो. मला मित्रांनी फोन करून सांगितलं त्याला बोकड्याचे डोळे बसवलेले. आज माहित झालं मला. जुने कीर्तन तपासा, कोण्या कीर्तनात मी बोललो नाही. आणि सदावर त्याने एक गाढवीन पाळलेली, आणि ते दररोज गाढविणीचं दूध पितो. मी खोटं बोलत नाही. त्याला पत्रकाराने विचारलं, तुमच्यावर टीका केली गजानन दिठे महाराजांनी की तुम्ही गाढवीन पाळून गाढविणीचं दूध पिता, ते काय म्हणतो, आता नाही, नांदेडला होतो तेव्हा पाळली होती. माझ्यावर टीका करणाऱ्याला गाढविणीच्या दुधाचं काय महत्व कळणार, ते 5000 रुपये लिटर आहे. म्हणजे पहिला गाढवीन पाळून पित होता, आता इकत घेऊन पितो, पण पितो. कायम समाजाच्या विरोधात भुंकण्याचं का, कायम. भेटत नाही रे, अरे तुला लखवा झाला का पॅरिलेस झाला भाऊ. आणि त्याने तो चष्मा कुठून आणला मला अजून पता लागला नाही भाऊ. अरे गारपिऱ्याच्या जत्रात लहानपणापासून जातो, असा चष्मा कधी पाहिला नाही. लईच खतरनाक महाराज. कायम समाजाच्या विरोधात भुंकण्याचं काम, कायम. कुठपर्यंत सहन करणार, पुढे विनाकारण भुंकला. जरांगे पाटलाची 14 ऑक्टोबरला सराटी अंतरवली सभा झाली. महाराष्ट्र राज्याच्या बाहेरचे लोक आले, 1.5 कोटी लोक तिथे आले. सरकारचा आकडा आहे, माझ्या मनचा नाही. 1.5 कोटी लोक आले. आणि त्या सदावर त्याला पत्रकाराने विचारलं, ज्या मनोज जरांगेवर तुम्ही टीका करता, त्या मनोज जरांगेच्या सभेला 1.5 कोटी लोक आले होते. चकना म्हणतो कसं, मनोज जरांगेच्या सभेकडे मी जत्रा म्हणून पाहतो. अरे हकन्या, हे सगळे लोक तुझ्याकडे कुत्रा म्हणून पाहते. विनाकारण मुकण्याचं. पोरांनी सहन केलं केलं केलं. 3 पोरं गेले मुंबईला, फोडल्या त्याच्या गाड्या, धाड धाड धाड. मंगेश साबळे आणि सहकारी. मग तो कुत्रा चवतावूनच बाहेर आला. गाड्या फोडल्यावर एवढा चवतावला जणू त्याला 100 विंचू सोबतच चावली. आधीच त्याची चाल माकडाची, चाल माकडाची, केस डुकरासारखे आणि बोलणं कुत्र्यासारखं. अरे चष्मा तर एडिंग करून आणलेला आहे त्याला. आणि मग तो चौथावूनच बाहेर आला. गाड्या फोडल्यावर तर तळपायच्या मस्तकाला गेली त्याच्या. या मनोज जरांगेमुळे पोलीस धारा तीर्थ पडले. या मनोज जरांगेच्या मुसक्या बांधा,
मनोज जरांगेला तातडीने अटक करा. अरे यकन्या, तू मंगेश साबळे नावाच्या मराठ्याच्या साध्या सरपंचाला अटक करू शकला नाही, जरांगे पाटील नावाच्या वाघाला काय अटक करशील? बर ते जर गाड्या फोडल्यावर परिणाम काय झाला पहा बर का. दुसऱ्या दिवशी पत्रकार पुन्हा त्याच्याकडे गेले, तोच प्रश्न विचारला. ज्या मनोज जरांगेवर तुम्ही टीका करता त्याच्या सभेला 1.5 कोटी लोक आले होते, गाड्या फोडल्यावर परिणाम, त्याचा आवाजच खाली गेला खर्जात. ते म्हणतो कसं रवी महाराज, मनोज जरांगे माझा भाऊ आहे. मग तुम्ही त्यांच्या सभेवर टीका का केली? मी वर्षातून एकदा गावाकडे जातो, आमच्या गावाकडे महादेवाची मोठी जत्रा भरते, आमचं मोठं कुटुंब आहे, माझे वडील बाल गुन्हेगार होते, माझे 2 चुलते डाकू होते, माझी आजी तर एवढी सुंदर हँडसम आणि ब्युटिफुल दिसायची. मग तुमची आई काय? माझी आई दारू बनवायची. काय लोक विनाकारण भुंकण्याचं. सभेला जत्रा का म्हटले? म्हणे जत्रेत देवाचं मंदिर असतं. मनोज जरांगे मराठ्यांचा देवच आहे ना पिस्तुल्या. काल तो अटक करा म्हणत होता विनोद, ते मध्ये नारायण राणे उठले. मनोज जरांगेने विचार करून बोलावं. मनोज जरांगेने सरकारवर टीका करताना विचार करावा, आपली उंची किती ही मनोज जरांगेने शोधावी. म्हणतो कोण? ज्याची उंची मुळात 1.5 फूट, तो नारायण राणे, तेच 1.5 फूट आहे. ते म्हणतो मनोज जरांगेने उंची मोजावी. मी मीडियावर गेलो, म्हटलं राणे साहेब, तुमचे 2 पोर आणि तुम्ही एकावर एक उभे राहिले तरी आमच्या जरांगे पाटला इतकी उंची होणार नाही, कशाला नादाला लागतं आमच्या विनाकारण. ते कमी झालं काय? सरकारनं अजून एक निदर्शनास आलं, सरकारनं महाराज लोकांचा अभ्यास केला. 20 वर्ष त्या माणसानं समाजासाठी संघर्ष केला. आरक्षण हा मुद्दा जर एका समाजाचा जरांगे पाटलाच्या निदर्शनात आला असला ना, तर जरांगे पाटलाच्या जीवनातला त्याग विसरता कामा नये. वेडे नाहीत गावगावची लोक, वेडे नाहीत साडेसंगीची लोक पत्रिकेवर बॅनरवर जरांगे पाटलाचा फोटो टाकायला. गावगावच्या सप्ताह जरांगे पाटलाचं नाव कीर्तनकर लोक तोंडाने घ्यायला लागले. आम्ही साधे नाही, कीर्तनकर कोणाचं नाव घेत नाही. ज्याने कीर्तन ठेवलं त्याच 1 मिनिटात घेऊन जिकडे तिकडे खेळ. 22 वर्ष त्या माणसानं समाजासाठी संघर्ष केला. 11 वर्ष मी त्यांच्या सोबत राहिलोय. जरांगे पाटलाचं जीवन मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय. पोटात अन्नाचा कण नसताना तो माणूस समाजासाठी वनवन फिरला. अंगावर फाटकी कपडे असताना त्या माणसानं समाजातील तरुणांना एकत्र केलं. खरं सांगू, आपल्या स्वतःच्या बायकोला वेळ प्रसंगी दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरीनं पाठवलं, पण समाजाचं काम कधी सोडलं नाही. आणि त्याच केलेल्या त्यागाचं फळ आता मिळतंय. सगळा समाज त्यांना डोक्यावर घेऊन नाचतोय. हे समाजासाठी केलेल्या कार्याची पावती कधी विसरतात? काय काम आहे महाराज त्या माणसाचं? खरं सांगू, जीवन जगताना जे रक्त फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करतो, एक दिवस त्याचंच रक्त त्याला विसरल्याशिवाय राहत नाही. आणि जे रक्त जीवन जगताना इतरांच्या रक्ताचा विचार करतो, एक दिवस त्याच्या नावाचा इतिहास झाल्याशिवाय राहत नाही. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. तुम्ही जन्माला आल्याच्या नंतर जर कुणाला मदत करत नसाल, माणूस म्हणून जर कुणाच्या कामाला येत नसाल, माणूस म्हणून जर कुणाच्या अडचणीत धावून जात नसाल ना गड्या, तर मी म्हणेल तुमच्या मनुष्यपणाला काहीच अर्थ नाही. महाराजांनी सांगितलं, गड्या तुम्ही माणूस असून जर कुणावर परोपकार करत नसाल ना, तुमच्यापेक्षा तर मेलेली म्हैस बरी, जी जिवंतपणे दूध देते आणि मेल्यानंतर कातडी देऊन जाते. माणसानं जगावर परोपकार करायला शिकवलं पाहिजे. आणि ज्याने जगावर परोपकार केला त्याच्या नावाचा इतिहास झाला. मला वेळ कमी आहे, 5 मिनिटं राहिले, गेलो तर 5 मिनिटं पुढे घेणार आहे. ते पण तुम्ही म्हणले तर घेऊ ना. 350 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवबाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 18 पगड जातीचे लोक श्री महाराजांनी एकत्र केले. मराठा होता, धनगर होता, चांभार होता, कुंभार होता, साडी होता, तेली होता, माळी होता, भिल्ल होता, वडार होता, मुस्लिम होता, मातंग होता, ब्राह्मण होता, बौद्ध होता. 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी जाती जातीत भांडणं लावणारे अनेक नेते पुढारी तुम्ही आम्ही पाहिले असतील. पण रयतेच्या कल्याणासाठी 18 पगड जातीच्या लोकांना एका ताटात जेवायला लावणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव जाणता राजा जर कोण असेल तर छत्रपती शिवाजी. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले. राज्याचा राज्यकारभार पाहताना नशेमध्ये बेधुंद असणारे पण एवढं बलाढ्य स्वराज्य निर्माण करून सुद्धा उभ्या हयातीत ज्यानं सुपारीच्या खांडाचंही व्यसन केलं नाही, असा जगाच्या पाठीवरचा एकमेव संस्कारी राजा छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले बायांना नाचवणारे. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले
बायांना नाचवणारे पण जगाच्या पाठीवर एकमेव संस्कारी राजा झाला माता माऊल्यांना वाचवणारा त्या राजाच नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून तर एक एक लाख मोलाचा मावळा महाराजांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होता. राजा मी जातो, मी लढतो, जाऊन भेटतो, दुश्मनाशी करतो त्या दुश्मनाची माती. राजा प्राण गेला तरी चालेल, स्वराज्यासाठी कामी आलो तरी चालेल राजा, पण माघार घेणार नाही. एक एक मर्द मावळा लढत होता. म्हणून तर 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. त्या अगोदर महाराष्ट्राची अवस्था होती कशी? घरट्यातील पक्षी सुरक्षित नव्हते, की गोठ्यातील जनावर सुरक्षित नव्हते, मंदिरातील देव देवतांच्या मूर्ती सुरक्षित नव्हत्या, की घराघरातील माता माऊल्या सुरक्षित नव्हत्या. जिकडे तिकडे आकांत मानला होता दुश्मनाने, आकांत. आणि अशा आकांत मानलेल्या दुर्दैवी परिस्थितीमध्ये ज्याने स्वतःच्या मनगटाच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, औरंग्या घायाळ केला, अडचण्याचा कोथळा काढला, शाहिस्त्याची बोटा छाटली आणि अशा सर्व दुश्मनांचा नाश करून सह्याद्रीचा चक्रवर्ती सम्राट झाला. अशा धर्मवीर कर्मवीर शूरवीर दानवीर छत्रपती शिवरायांना सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून मानाचा मुजरा करा मायबा. महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, इमानेद्वारे स्वराज्याचा कारभार पाहिला. म्हणून तर बाजी प्रभू नावाचा मावळा अरे छातीत वार झेलून राजाला पन्हागडावरून विशाळगडाकडे सुखरूप पाठवत होता. म्हणून तर नावी समाजाचा शिवा काशीद नावाचा तरुणाबाण मावळा राजांसाठी छातीवर वार झेलत होता. म्हणून तर पोटच्या पोरात लग्न सोडून आधी लग्न कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं म्हणून पोटच्या पोरात लग्न सोडून बायकोच्या कपाळाचं कुंकू पुसून तानाजी नावाचा मावळा कोणाला घ्यायला गेला तर पुन्हा पोटच्या पोराच्या लग्नात परतलाच नाही.